तर देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरू आहे। सध्याच्या कलानुसार एनडीए 150 पेक्षाही जास्त जागांवर आघाडीवर आहे। भाजप 82 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। महाविकास महाआघाडीला 42 जागांवर आघाडी आहे। बिहारमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे, सुपडा साफ झालाय। प्रशांत किशोरांच्या जनसुराज्य पक्षाला करिश्मा करता आलेला नाही, तर दुसरीकडे एमआयएम 3 जागांवर निर्णायक आघाडी घेताना दिसते। सध्याचे हे कल त्यानुसार भाजप नंबर 1 चा पक्ष बनते। 82 जागांचा आघाडीवर आहे। आरजेडीला यंदा गेल्या वेळेपेक्षाही निम्म्या जागांवर समाधान मानावं लागतंय। बिहारमध्ये काँग्रेसलाही अपेक्षित यश मिळालेलं नाहीये। काँग्रेसला 2 आकडी संख्याही गाठता आलेली नाहीये। तर एकंदरीतच आताचा बिहारचा हा महानिकाल आपण पाहतोय, कारण की बिहार विधानसभा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची संपूर्ण देशभरात पाहायला जात होती आणि यात काँग्रेसला अपेक्षित यश गाठता आलं नाही। महत्त्वाचं म्हणजे केवळ 6 जागा मिळाल्या आहेत, 2 आकडीही टप्पा नाहीये आणि अशात भाजपची जादू चाललेली आहे। तर एक मोठी महत्त्वाची बातमी म्हणजे बिहार निवडणुकीत लखपती दीदी योजना टर्निंग पॉइंट ठरली आहे। निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं 75 लाख महिलांना अगदी प्रत्येकी 10,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले होते। सुमारे 1.5 कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय 10,000ची आर्थिक मदत मिळाली आहे आणि एनडीए सरकारच्या याच योजनेनं विरोधकांचा गेम केलाय। बिहारमध्ये महिलांनी एनडीएला घरघोस मतदान केलंय आणि तेच आता समोर आलंय। एकंदरीत पाहायचं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र पाहायला मिळालं तोच फॅक्टर, तोच मुद्दा बिहारमध्येही चाललाय, तो म्हणजेच लाडक्या बहिणींचा। तिथे नाव होतं लखपती दीदी। तर बिहारमध्ये एनडीए आघाडीला कोणत्या मुद्द्यांचा फायदा झालाय जरा सविस्तर नजर टाकूया। लाडक्या बहिणींना 10,000 रुपये, 125 युनिटपर्यंत मोफत वीज हा एक मुद्दा होता। तर अतिमागासांना उद्योगासाठी 10 लाख रुपये दिले गेले। बेरोजगार तरुणांना 1,000 रुपये भत्ता एनडीएनं दडाची योजना होती। 5वा मुद्दा म्हणजे 50 लाख पक्की घरं बांधण्याचं आश्वासन दिलं गेलं। एनडीएनं कुठल्या मुद्द्यांमुळे, कुठल्या योजनांमुळे मुसंडी मारली त्याची ही कारणं